गुड मॉर्निंग स्टुडंट्स. स्टार्टिंग विथ द ECI. ECIचे आपले सम्स चालू होते. ठीक आहे. काल तीन सम्स झाले होते बेटा. फर्स्ट त्याच्या आदल्या दिवशी 2 सम्स काल झाले होते. ठीक आहे. आता पुढचे सम्स घेण्याच्या आधी पुन्हा मी सांगतोय, फॉर्म्युला व्यवस्थित पाठ करा तरच गणित जमतात, अन्यथा गणित जमत नाही. ठीक आहे. फॉर्म्युला व्यवस्थित पाठ करा तरच गणित जमतात, अन्यथा गणित जमत नाही बेटा. ठीक आहे. पुढचा सम घेताना आता पुन्हा इमेजच्या फॉर्ममध्ये क्वेश्चन दिसला असेल. इमेजच्या फॉर्ममध्ये क्वेश्चन दिसला असेल. आता माझा मी चौथा सम स्टार्ट करतोय. आता किती सम चालू होते बेटा? चौथं. काय म्हणतोय बेटा चौथं सम ते बघा. रेजिस्टन्स ऑफ किती ओहम? रेजिस्टन्सची किंमत दिली. किती ओहम बेटा? 10 ओहम. रेजिस्टन्स ऑफ 10 ओहम. इंडक्टन्सची किंमत 0.2 हेनरी. त्याच्यानंतर कॅपॅसिटन्स पण दिलाय. कॅपॅसिटन्स किती आहे? 100 मायक्रोफॅरेड. कन्व्हर्शन 100 into 10 raised to power -6 फॅरेड. पुढे आर कनेक्टेड इन सिरीज टू अ व्होल्टेज ऑफ. व्होल्टेजची किंमत किती बेटा? 200 व्होल्ट. आता हे काल मी खूप वेळेस बोललो. आता हे दिलेलं व्होल्टेज कुठले बेटा? RMS व्होल्टेज असतं. कुठलं व्होल्टेज असतं? RMS व्होल्टेज. त्याच्यात फ्रिक्वेन्सी पण दिली आहे. फ्रिक्वेन्सीची किंमत किती हर्ट्ज आहे? 50 हर्ट्ज. ठीक आहे. मीन्स डिटरमाइन द इम्पिडन्स. इम्पिडन्स म्हणजे Z असतो. त्याच्यानंतर करंट म्हणजे I असतो. त्याच्यानंतर व्होल्टेज अक्रॉस रेजिस्टर, इंडक्टर अँड कॅपॅसिटर. व्होल्टेज अक्रॉस रेजिस्टर म्हणजे VR, व्होल्टेज अक्रॉस इंडक्टर म्हणजे VL आणि व्होल्टेज अक्रॉस कॅपॅसिटर म्हणजे VC. ठीक आहे. एवढंच नाही, द पॉवर फॅक्टर अँड अँगल ऑफ लॅग. पॉवर फॅक्टर म्हणजे PF आणि अजून एक अँगल ऑफ लॅग म्हणजे फाय. ठीक आहे. आणि पुढे पॉवर कंझ्युम इन वॅट मध्ये पण विचारतोय आणि पॉवर कंझ्युम इन VA पण विचारतोय. अनेक गोष्टी विचारल्या बेटा, अनेक गोष्टी विचारल्या. सगळ्यात पहिले झेड काढायचा असेल तर मला एक्सेल आणि एक्सी लागतो. मग सगळ्यात पहिले आता एक्सेल काढायच्या मागे लागा. एक्सेल इज इक्वल टू फॉर्म्युला किती आहे? ओमेगा आहे. ओमेगा 2 पाय f इंटू द एल विच इज इक्वल टू 2 पाय इंटू द एफ. एफची किंमत किती आहे? 50 इंटू द एलची किंमत 0.2. एक्सेल कॅल्क्युलेशन्स करा बेटा. 2 पाय इंटू द 50 इंटू द 0.2. 2 पाय इंटू द 50 2 पाय इंटू द 50 इंटू द 0.2 किती आलं? 62.83. काय बेटा? ओहम. ही कोणाची किंमत आली? एक्सेल भेटला. पुढे काढायचा एक्सी इज इक्वल टू किती असतो? 1/ओमेगा c विच इज इक्वल टू 1 डिवायडेड बाय ब्रॅकेटच्या मध्ये 2 पाय f इंटू द c विच इज इक्वल टू 1 डिवायडेड बाय 2 पाय इंटू द f. एफ ची किंमत पुन्हा 50 आणि कॅपॅसिटरची किंमत किती बेटा? 100 इंटू 10 raised to power -6. कॅल्क्युलेशन्स करा. एक्सी ची किंमत भेटेल. एक्सी इज इक्वल टू 1 डिवायडेड बाय ब्रॅकेटच्या मध्ये 2 पाय इंटू 50 इंटू 100 इंटू 10 raised to power -6. ब्रॅकेट कंप्लीट. किती आलं? 31.83. काय ओहम. आता इथे पहा कुठली किंमत जास्त आहे? ही एक्सेल मोठा आहे एक्सी पेक्षा. राईट. मी आधीच बोललो होतो बेटा 90% सम्स मध्ये एक्सेल हा माझा मोठा असतो. कोणापेक्षा? एक्सी पेक्षा. मग ॲज एक्सेल इज ग्रेटर दॅन एक्सी, देअरफॉर मग झेड इज इक्वल टू किती बेटा? अंडर रूट ऑफ ब्रॅकेटच्या आतमध्ये r चा स्क्वेअर प्लस एक्सेल मायनस एक्सी ब्रॅकेटचा स्क्वेअर. पुन्हा ब्रॅकेट कंप्लीट. पुन्हा झेड इज इक्वल टू अंडर रूट ऑफ रेजिस्टन्सची किंमत किती बेटा? 10 चा स्क्वेअर प्लस ब्रॅकेटच्या आतमध्ये इथे चौकोनी ब्रॅकेट घेतो. एक्सेलची किंमत 62.83 मायनस एक्सीची किंमत 31.83 ब्रॅकेटचा स्क्वेअर. पुन्हा चौकोन डब्बा कंप्लीट. मग आता पुन्हा झेड काढायचा आहे तर झेड इज इक्वल टू पुन्हा अंडर रूटच्या आतमध्ये इथे 10 चा स्क्वेअर प्लस कॅल्क्युलेशन्स करा. 62.83 मायनस 31.83 किती आलं बेटा? 31 चा काय म्हणजे स्क्वेअर. ओके. झेडची किंमत काढा. झेड इज इक्वल टू अंडर रूट टाका, ब्रॅकेट उघडा, 10 चा स्क्वेअर प्लस 31 चा स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट. किती आला? 32.57. 32.57 काही बेटा इथे ओहम. ही कोणाची किंमत झाली? झेडची. ही कोणाची किंमत झाली? झेड भेटला. पुढे काय काढायचं आहे? आय इज इक्वल टू सगळ्यांना फॉर्म्युला माहिती आहे. आय इज इक्वल टू किती असतो? V/Z. व्होल्टेजची किंमत दिलेली मला किती आहे? 200. त्याला डिवायडेड बाय झेड 32.57. चलो आयची किंमत काढा.
200 त्याला डिवायडेड बाय 32.57 किती आलं 6.14 काय एम्पियर. ही कुठली किंमत झाली करंटची. आय पण भेटला. पुढे काय काढायचंय व्ही आर. व्ही आर साठी फॉर्म्युला आठवतो बेटा व्ही आर इज इक्वल टू आय इंटू द आर विच इज इक्वल टू आय ची किंमत 6.14 इंटू द रेजिस्टन्स. रेजिस्टन्स त्यांनी दिलेला आहे किती बेटा 10. कॅल्क्युलेशन्स 6.14 इंटू द 10 किती आलं बेटा 61.4 काही वोल्ट. ही कुठली किंमत झाली व्ही आर. कुठली किंमत झाली व्ही आर. पुढे काय काढायचं आहे व्ही एल. व्ही एलचा फॉर्म्युला आठवत आहे व्ही एल इज इक्वल टू किती असतो आय इंटू द एक्सेल. आयची किंमत पुन्हा 6.14 इंटू द एक्सेल. एक्सेल काढलाय 62.83 कॅल्क्युलेशन 6.14 इंटू 62.83 किती आलं 385.77 काही वोल्ट. ही कुठली किंमत झाली व्ही एल. ही कुठली किंमत झाली व्ही एल. त्याच्यानंतर व्ही सी. व्ही सी इज इक्वल टू किती आलं आय इंटू द एक्स सी विच इज इक्वल टू पुन्हा 6.14 इंटू द एक्स सी. एक्स सीची किंमत 31.83 कॅल्क्युलेशन 6.14 इंटू 31.83 किती आलं 195.43 काय पुन्हा वोल्ट. ही कशाची किंमत आली बेटा व्ही सीची. कोणाची किंमत आली व्ही सी. व्ही आर भेटला व्ही एल भेटला व्ही सी भेटला. पॉवर फॅक्टर. पॉवर फॅक्टरचा फॉर्म्युला पॉवर फॅक्टर इज इक्वल टू कॉस ऑफ फाय. आठवते बेटा पॉवर फॅक्टर इज इक्वल टू किती असतो कॉस ऑफ फाय विच इज इक्वल टू किती असतो बेटा आर अपॉन झेड विच इज इक्वल टू किती असतो आर अपॉन झेड. आर ची किंमत 10 त्याला डिवायडेड बाय झेड. झेड काढलेला आहे 32.57. चलो कॅल्क्युलेशन्स पॉवर फॅक्टर 10 डिवायडेड बाय 32.57 किती आलं बेटा 0.3070. ही कोणाची किंमत आली पॉवर फॅक्टर. ओके आता मला फाय काढायचा आहे. मग फाय कसं काय भेटेल बेटा ॲज पॉवर फॅक्टर इज इक्वल टू कॉस ऑफ फाय विच इज इक्वल टू किती असतं बेटा 0.3070. फायची किंमत करता येईल. हा फाय कॉस तिकडे कॉस इकडे तिकडे गेल्यावरती काय म्हणजे कॉस इनवर्स ऑफ 0.3070 पटकन भेटेल. फायची किंमत कॉस इनवर्स ब्रॅकेटच्या आतमध्ये 0.3070 ब्रॅकेट कंप्लीट किती आलं बेटा 72.12 काही डिग्रीमध्ये. ही काय झालं फेज अँगल. ही कुठली किंमत आली बेटा फेज अँगल. पुढे काय करायचं पॉवर. पॉवर दोन याच्यात काढायचे वॅटमध्ये पण आणि व्ही मध्ये पण. मग वॅटमध्ये काढायची असेल तर त्यासाठी माझ्याकडे पॉवरचा फॉर्म्युला आहे व्ही इंटू द आय कॉस ऑफ फाय. आता सगळ्यांना माहिती आहे हा व्ही म्हणजे कुठला असतो व्ही आर एम एस आणि इथे पण देताना कुठला दिलाय व्ही आर एम एसच आहे. व्ही आर एम एस किती आहे 200. आपण हा करंट काढला होता तो पण करंट कुठला होता बेटा आर एम एस व्हॅल्यू. इथे पण कुठला असतं आर एम एसच. मग 6.14 इंटू कॉस ऑफ फाय काढलेला आहे डायरेक्टली कॉस ऑफ फाय किंवा कॉस 72.12 घेतलं तरी चालेल. तर डायरेक्ट किंमत आहे बेटा कॉस ऑफ फाय. कॉस ऑफ फायची डायरेक्ट किंमत 0.3070. चलो पॉवरची किंमत 200 गुणिले 6.14 इंटू 0.3070 किती आलं 376.996 काय बेटा वॅट. ही पॉवरची किंमत झाली कशामध्ये आली वॅट. आता जर तुला व्ही ए मध्ये काढायचं आहे तर आपण 3 पॉवर बघितल्यात बेटा. कुठल्या ॲपरंट पॉवर. ॲपरंट पॉवरचं युनिट काय असतं व्ही ए. आठवतंय ॲपरंट पॉवरचं युनिट काय असतं व्ही ए. म्हणजेच मला इथे काय विचारतोय पी नाही तर मला एस विचारतोय. हे लक्षात आलं पाहिजे. पी नाही तर मला एस विचारतोय. एस कसं काय व्ही ए ना युनिट काय त्याचं व्ही ए. व्ही ए कोणाचं युनिट आहे ॲपरंट पॉवरचं. मग इथे फक्त एस इज इक्वल किती आलं व्ही इंटू द आय विच इज इक्वल 200 त्याला गुणिले 6.14 म्हणजेच मला एस भेटेल. कॅल्क्युलेशन्स करा 200 त्याला गुणिले 6.14 किती आलं 1228 काही व्ही ए 1228 काय आलं बेटा व्ही ए. कळालंय ओके. व्हिडिओ पॉज करून सगळंच्या सगळं गणित व्यवस्थित घेऊन घ्यायचं आहे. व्हिडिओ पॉज करून सगळंच्या सगळं गणित व्यवस्थित घेऊन घ्यायचं आहे. ओके बच्चा स्टार्टिंग विथ द नेक्स्ट सम. पुढचा सम पुन्हा 2 लँग्वेजच्या फॉर्ममध्ये दिसेल.
कॉपी करून घ्यायचं आहे. पुढचा सम पुन्हा तुम्हाला इमेजच्या फॉर्ममध्ये दिसले, कॉपी करून घ्यायचं आहे. काय म्हणते बेटा, तर सर्किट कन्सिस्ट ऑफ रेजिस्टन्स. रेजिस्टन्सची किंमत दिली किती बेटा, 20 ओम. पुढे इन अ सिरीज विथ द इंडक्टन्स ऑफ, इंडक्टन्सची किंमत 95.6 मिली हेनरी. कन्वर्शन किती बेटा, 95.6 इंटू 10⁻³ इंटू 10⁻³ काय हेनरी, मिली आहे ना, मिली म्हणजेच काय 10⁻³ अँड अ कॅपॅसिटर. कॅपॅसिटरची किंमत किती बेटा, 318 मायक्रोफॅरेड. कन्वर्शन करा, 318 गुणिले 10⁻⁻6 काय फॅरेड. पुढे इट इज कनेक्टेड टू अ व्होल्टेज ऑफ, व्होल्टेजची किंमत किती बेटा, 500. व्होल्टेजची किंमत किती आहे, 500. फ्रिक्वेन्सी 25 हर्ट्ज, फ्रिक्वेन्सी 25 दिली बेटा, चेंज झाले पहा. ठीक आहे. सप्लाय, फाइंड द करंट, करंटची किंमत सांग. आणि अजून एक कुठली बेटा, पॉवर फॅक्टर. अजून एक कुठली किंमत, पॉवर फॅक्टरची किंमत सांग. ओके. करंट काढण्यासाठी I इज इक्वल टू V/ZD, झेड लागेल. झेड साठी आधी एक्सएल आणि एक्ससी लागेल. मग पुन्हा काय काढा, सगळ्यात पहिले एक्सएल. एक्सएल इज इक्वल टू फॉर्म्युला किती असतो, ओमेगा आहे, विच इज इक्वल टू 2πf इंटू द एल, विच इज इक्वल टू 2π इंटू द एफ. एफ ची किंमत किती बेटा, 25 इंटू द एल. एल ची किंमत किती आहे, 95.6 इंटू 10⁻³ बरं. आता हे गणित ऍक्च्युली बघायला गेलं तर सोपं आहे, पण इथे फक्त ज्या किमती होत्या त्या थोड्याशा वेगळ्या होत्या. आतापर्यंत कधी फ्रिक्वेन्सी आपली 25 आली होती का, नाही, पण ते मी दिलेलं आहे म्हणून मला ते घ्यावं लागते, म्हणून हे गणित घेतोय बेटा. ठीक आहे. थोडंसं वेगळ्या किमती येतील म्हणून मग हे गणित घेतलेलं आहे. ठीक आहे. फ्रिक्वेन्सी कधी 25 बघितली आणि व्होल्टेज आपण नेहमी 230 बघत आलेलो आहे. इथे 500 दिलेले आहे, 230 किंवा 200 बघितले, इथे काय दिले बेटा, 500, म्हणून आपण हे गणित घेतलेलं आहे. ठीक आहे. 2π इंटू 25 इंटू 95.6 इंटू 10⁻³ किती आलं बेटा, 15.01. 15.01 काय इथे ओहम. ही कोणाची किंमत आली, एक्सएल. एक्सएल भेटला. पुढे काय करायचं आता, एक्ससी. एक्ससी इज इक्वल टू किती असतं, 1/ωc, विच इज इक्वल टू 1 डिवायडेड बाय ब्रॅकेटच्या आतमध्ये 2πf इंटू द सी, विच इज इक्वल टू 1 डिवायडेड बाय ब्रॅकेटच्या आतमध्ये 2π इंटू द, पुन्हा फ्रिक्वेन्सीची किंमत 25 आहे. आणि कॅपॅसिटर, कॅपॅसिटरची किंमत किती, 318 गुणिले 10⁻⁻6, 318 गुणिले 10⁻⁻6. चलो, एक्ससी ची किंमत कॅल्क्युलेशन्स करा. 1 डिवायडेड बाय ब्रॅकेटच्या आतमध्ये 2π इंटू 25 इंटू 318 गुणिले 10⁻⁻6 ब्रॅकेट कम्प्लीट. किती आलं, 20.01. ओके. काय लिहिते, ओहम. ही कुठली किंमत आली, एक्ससी. पुन्हा आता पॉवर. आता पहा, ह्या गणितामध्ये काय घडलं, ह्या गणितामध्ये थोडंसं वेगळं. एक्ससी ची किंमत जास्त आहे कोणापेक्षा, एक्सएल पेक्षा. झेडचा फॉर्म्युला बदलेल. ठीक आहे. झेडचा फॉर्म्युला बदलेल. पुन्हा स्टारवाला मुद्दा, पुन्हा स्टारवाला मुद्दा. ॲज काय बेटा, एक्ससी इज ग्रेटर दॅन एक्सएल, देअरफॉर झेड इज इक्वल टू अंडर रूट ऑफ किती बेटा, इथे आरचा स्क्वेअर प्लस पुन्हा एक्ससी मायनस एक्सएल ब्रॅकेटचा स्क्वेअर. कळालं बेटा, इथे एक्ससी मायनस एक्सएल आलं. एक्ससी मायनस एक्सएल का, एक्ससी ची किंमत जास्त आहे कोणापेक्षा, एक्सएल पेक्षा. चेंजेस, हा महत्वाचा चेंज या गणितामध्ये, एक्ससी ची किंमत जास्त आहे. मग पुन्हा अंडर रूट ऑफ आर ची किंमत किती आहे, 20 ब्रॅकेटच्या आतमध्ये 20 चा स्क्वेअर प्लस एक्ससी, एक्ससी ची किंमत 20.01 मायनस एक्सएल ची किंमत 15.01 ब्रॅकेटचा स्क्वेअर, पुन्हा इथे चौकोन डब्बा कंप्लीट, अंडर रूट ऑफ पुन्हा इथे ब्रॅकेटच्या आतमध्ये 20 चा स्क्वेअर प्लस कॅल्क्युलेशन्स करा. 20.01 मायनस 15.01 किती आलं बेटा, 5. इथे किती, 5 चा स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट. झेडची किंमत भेटेल. कॅल्क्युलेशन्स करा. अंडर रूट ब्रॅकेटच्या आतमध्ये 20 चा स्क्वेअर प्लस 5 चा स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट. 20.61 काय इथे, ओहम. ही कुणाची किंमत आली बेटा, झेड. कुणाची किंमत आली, झेड. मग आता आय काढता येईल. या गणितामध्ये सगळ्यात महत्वाचा फंडा हा होता, 5 स्टार केलेले आहेत त्याला. लक्षात येत आहे, एक्ससी ची किंमत जास्त आहे कोणापेक्षा, एक्सएल पेक्षा. एक्ससी ची किंमत जास्त आहे म्हणून फॉर्म्युला माझा चेंज झाला. दिसतोय बेटा काय, एक्ससी मायनस एक्सएल, ना की एक्सएल मायनस एक्ससी. पुढे आता पुन्हा आय. आय इज इक्वल टू फॉर्म्युला किती असतो, V/Z, विच इज इक्वल टू व्होल्टेज पुन्हा किती दिले बेटा, 500, त्याला डिवायडेड बाय झेड. झेडची किंमत काढली 20.61. कॅल्क्युलेशन्स. आय इज इक्वल टू 500 डिवायडेड बाय 20.61, 500 डिवायडेड बाय 20.61 किती आलं बेटा, 24.26 काय इथे, एम्पियर.
ही कोणाची किंमत आली आयची 24.26 काय आलं बेटा एम्पियर आयची किंमत किती आली 24.26 पुढे काय करायचं आहे पॉवर फॅक्टरचा सेकंड फॉर्म्युला माहिती पॉवर फॅक्टर इज इक्वल टू कॉस ऑफ फाय विच इज इक्वल टू किती असतं कॉस ऑफ फाय विच इज इक्वल टू किती असतं बेटा आर अपॉन झेड विच इज इक्वल टू रेजिस्टरची किंमत किती बेटा रेजिस्टर आपल्याला दिलेला आहे 20 त्याला डिवायडेड बाय झेड आत्ताच काढला 20.61 चल पॉवर फॅक्टरची किंमत कॅल्क्युलेशन्स करा 20 डिवायडेड बाय 20.61 20 डिवायडेड बाय 20.61 किती आलं बेटा 0.970 ही कोणाची किंमत आली बेटा पॉवर फॅक्टर ठीक आहे पुन्हा गणित का घेतलं कळलं असेल ऍक्च्युली फॉर्म्युला वाईज बघायला गेलं तर गणित सोपं होतं पण इथे बऱ्याचशा किमती तुमच्या चेंज झाल्या इथे XC ची किंमत माझी मोठी येते कोणापेक्षा XL पेक्षा इथे XC ची किंमत माझी मोठी येते कोणापेक्षा XL पेक्षा म्हणून XC मायनस XL हा असं गणित क्वचितच पडतं ठीक आहे ओके पण आलं तर समजायला पाहिजे जर तुम्ही XL मायनस XC कराल तर इथे काय होईल बेटा किंमत मायनस मध्ये जाते आणि ते चालत नाही ठीक आहे ऍक्च्युली ती किंमत काय जाते मायनस पण जर बघितलं तर मायनस मध्ये गेलं पुन्हा मायनसचा स्क्वेअर पॉझिटिव्हच येतं उत्तर चेंज होत नाही त्यांनी पण ऍक्च्युअल माझा फॉर्म्युला असा येतो बेटा XC मायनस XL ऍक्च्युअल फॉर्म्युला कसा येतो बेटा XC मायनस XL ओके बेटा स्टार्टिंग विथ द नेक्स्ट सम मागचं सम दिलं नसेल तर प्लीज कॉपी करून घ्या ठीक आहे रिव्हर्स घ्या व्हिडिओ थोडासा मागे घ्या मागचं सम कॉपी करा आणि मला पुढचं सम पुन्हा IMP आहे आणि लेंथी पण आहे IMP पण आहे आणि लेंथी पण आहे काय म्हणते बेटा ते बघा इंडक्टिव्ह कॉइल ऑफ अँड इंडक्टिव्ह कॉइल ऑफ सगळ्यात महत्त्वाचं इंडक्टिव्ह कॉइल आता पहा बेटा प्रचंड आहे आता ह्या गणितामध्ये काय इंडक्टिव्ह कॉइल म्हणतोय तो कुठलं कॉइल बेटा इंडक्टिव्ह कॉइल म्हटल्यामुळे इथं मला झेडच दिलेला आहे पण झेड इज इक्वल टू 10 प्लस किती आहे जेड 40 आहे ठीक आहे याला मी इक्वेशन 1 देतो कंपेअर अबाव इक्वेशन कोणासोबत होईल बेटा माहिती का झेड इज इक्वल टू आर प्लस जे एक्स एल सोबत कंपेअर प्रचंड IMP मुद्दा आता असं का तर त्यांनी स्पष्टपणे इंडक्टिव्ह कॉइल म्हणतोय तो इंडक्टिव्ह कॉइल म्हणजे ही जी किंमत आहे झेडची पण याच्यामध्ये ही जी किंमत आहे ती एक्सेलची सगळ्यात महत्त्वाचं ही इंडक्टिव्ह कॉइल म्हटल्यामुळे जे ते कॅपॅसिटिव्ह म्हटलं असतं तर ही किंमत कुठली झाली असते बेटा कॅपॅसिटरची XC ची ही किंमत कुठली झाली ती XC सेकंडमध्ये R प्लस जे X असतो पण X मध्ये पण दोन मुद्दे येतात XL नाही तर XC मग घ्यायचा कुठला तर त्यांनी स्टार्टिंगला एक शब्द दिलाय कुठला बेटा इंडक्टिव्ह कॉइल म्हणजे ही किंमत कुठली झाली बेटा XL ची सगळ्यात IMP मुद्दे ह्या गणिताचा ठीक आहे म्हणजेच मग R ची किंमत किती आली 10 ओहम XL ची किंमत किती आली बेटा 40 ओहम ठीक आहे महत्त्वाचं दोघांना कंपेअर केलं तर पुढे आता काय म्हणतोय इज कनेक्टेड इन सिरीज विथ द कॅपॅसिटर आता कॅपॅसिटरची पण किंमत दिली आहे कॅपॅसिटर किती म्हणतोय 100 मायक्रोफॅरड आधी लगेच त्याच्यावर XA फ्रिक्वेन्सी व्होल्टेज पण दिले आहे व्होल्टेजची किंमत किती आहे 230 व्होल्ट फ्रिक्वेन्सीची किंमत किती आहे 50 हर्ट्झ ठीक आहे बरं आता नाही का बेटा पुढे काही विचारलेलं असो मी पहिले काय काढून दिलं आता कॅपॅसिटर R आहे XL आहे मग काय बाकी आहे XC बाकी मग XC काढता येईल हो की नाही मग XC इज इक्वल टू फॉर्म्युला किती आहे 1/ωc which is equal to 1 divided by ब्रॅकेटच्या आतमध्ये 2 पाय f त्याला गुणिले c which is equal to पुन्हा 1 divided by 2 पाय into the फ्रिक्वेन्सीची किंमत 50 into कॅपॅसिटरची किंमत किती आली बेटा 100 कन्वर्शन करून घेतो इथे 100 into 10 raised to power -6 किती 100 into 10 raised to power -6 वरच्या एका ब्रॅकेटमध्ये खालच्या एका ब्रॅकेटमध्ये कॅल्क्युलेशन्स करा XC ची किंमत भेटेल 1 divided by ब्रॅकेटच्या आतमध्ये 2 पाय into 50 into 100 into 10 raised to power -6 ब्रॅकेट कंप्लीट किती आला 31.83 काय ओहम हा काय झाला XC मग आता जर तुम्ही ऑब्झर्व केलं आता XC पण काढलाय फाइंड काय म्हणतोय करंट थ्रू द सर्किट आता पाहते A पार्ट B पार्ट मध्ये गणित डिवाइड केले दिसतंय बेटा A आणि B मग आता सगळ्यात मी पहिले A पार्ट मध्ये घेतोय फाइंड द करंट थ्रू द सर्किट I विचारतोय पुढे
पॉवर फॅक्टर ऑफ द सर्किट, सेकंड काय विचारतोय पॉवर फॅक्टर, ओके सर्किटचं सेकंड केसमध्ये पॉवर फॅक्टर, थर्ड केसमध्ये काय म्हणतोय पॉवर डिसिपेटेड बाय द सर्किट, पॉवरची किंमत, आणि चौथं काय विचारतोय फेजर डायग्राम, चौथं काय विचारतोय बेटा फेजर डायग्राम. हे झालं पहिल्या गणिताचं उत्तर. बी मध्ये काय काय विचारतोय ते बघा बरं. बी मध्ये व्हॉट विल बी द व्हॅल्यू ऑफ द करंट, करंटची किंमत सांग, करंटची किंमत सांग, कधी सांगायची आहे ते बघा. करंटची किंमत when the value of the capacitor is changed, कॅपॅसिटर चेंज झाला, कॅपॅसिटरची व्हॅल्यू काय आहे बेटा, कॅपॅसिटरची व्हॅल्यू जेव्हा किती असेल 79.61 नॅनो फॅरेड, बरोबर आहे का, 79.61 नॅनो फॅरेड म्हणजेच किती 79.61 इंटू 10⁻⁻9 काय फॅरेड आहे, 79.61 इंटू 10⁻⁻9 फॅरेड. कीपिंग द अदर व्हॅल्यूज अनचेंज, बाकीच्या व्हॅल्यूज बदलायच्या नाही, बाकी कुठल्याच व्हॅल्यू चेंज करायच्या नाही. ठीक आहे, फक्त कॅपॅसिटरची व्हॅल्यू चेंज कर आणि मला तू काय सांग करंटची किंमत सांग. हे सेकंड क्वेश्चन मध्ये विचारते. सेकंड क्वेश्चनचं मी टोटली नंतर बघेन, आधी मी ए पार्ट बद्दल बोलतो. ठीक आहे, ए पार्ट मध्ये मला काय काढायचं आहे आय. आय काढायचा म्हटलं तर सगळ्यात पहिले आय इज इक्वल टू व्ही अपॉन झेड. झेड तर लागेल, एक्सेल आहे एक्सी पण आहे, कुठली किंमत जास्त आहे, एक्सेलची किंमत जास्त आहे. ऍज मग एक्सेल इज ग्रेटर दॅन एक्सी, मग देअरफॉर झेड इज इक्वल टू किती बेटा अंडर रूट ऑफ ब्रॅकेटच्या आतमध्ये आर चा स्क्वेअर प्लस एक्सेल मायनस एक्सी ब्रॅकेटचा स्क्वेअर. हा आता एक सांगायची इच्छा आहे बेटा, ह्या ज्या स्टार्टिंगच्या किमती ह्या कोणासाठी असते ए साठी, बी केस साठी मला किमती चेंज करायच्या आहेत. बी केस मध्ये ह्या दोन किमती होतात, ठीक आहे, पण या कॅपॅसिटर चेंज होतो पण बाकीच्या किमती कशा राहतात सेम. मी आता टोटली ए पार्ट सोडवतोय, म्हणजे ह्या गिवन थिंग्स आहे याला बघूच नका, याला बघूच नका सध्या, आणि सगळं गणित सोडवतोय. ठीक आहे, बी पार्ट सोडवताना पुन्हा मी वाटलं असं सगळ्या गिवन थिंग्स लिहून घेईल आणि पुन्हा गणित चालू करेल. ठीक आहे, बी पार्टच्या वेळेस बी पार्टचं बघू. ओके, आता पुन्हा झेड इज इक्वल टू अंडर रूट ऑफ आर ची किंमत, आर ची किंमत किती बेटा 10, 10 चा स्क्वेअर प्लस एक्सेल मायनस एक्सी, एक्सेलची किंमत 40 मायनस 31.83, 31.83 त्याचा काय झाला स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट विच इज इक्वल टू पुन्हा अंडर रूट ऑफ ब्रॅकेटच्या आतमध्ये 10 चा स्क्वेअर प्लस 40 मायनस 31.83, कॅल्क्युलेशन्स करा. 40 मायनस 31.83 किती आलं बेटा 8.17, त्याचा काय झाला स्क्वेअर. ओके, झेड इज इक्वल कॅल्क्युलेशन्स करा अंडर रूट ब्रॅकेटच्या आतमध्ये 10 चा स्क्वेअर प्लस 8.17 त्याचा स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट किती आलं 12.91 काय इथे ओहम. ही कोणाची किंमत आली झेड. मग त्याच्यावर मी आता आय काढू शकतो राईट. मग आय इज इक्वल किती फॉर्म्युला व्ही अपॉन झेड, व्होल्टेज, व्होल्टेजची किंमत 230 त्याला डिवायडेड बाय झेड, झेड किती आहे 12.91, कॅल्क्युलेशन्स करा आय ची किंमत भेटेल 230 त्याला डिवायडेड बाय 12.91 किती आलं बेटा 17.81 काय एम्पियर. कोणाची किंमत आली ही करंटची. करंट पण भेटला. पुढे काय काढायचंय पॉवर फॅक्टर. पॉवर फॅक्टर म्हणजेच किती असतो बेटा कॉस ऑफ फाय, कॉस ऑफ फाय म्हणजेच किती असतो आर अपॉन झेड विच इज इक्वल टू आर ची किंमत 10 त्याला डिवायडेड बाय झेड, झेड आत्ताच काढला 12.91. चलो पॉवर फॅक्टर कॅल्क्युलेशन्स करा 10 डिवायडेड बाय 12.91 किती आलं 0.77. ही कोणाची किंमत आली पॉवर फॅक्टर, ही कोणाची किंमत आली पॉवर फॅक्टर. पुढे काय काढायचं पॉवर पण काढायला सांगितलं. ओके, पॉवर इज इक्वल फॉर्म्युला व्ही इंटू द आय इंटू द कॉस ऑफ फाय विच इज इक्वल टू व्ही व्होल्टेजची किंमत, व्होल्टेज आपल्याला लिहिलेलं आहे किती बेटा 230 इंटू द करंट, करंट आत्ताच काढलाय 17.81 इंटू कॉस ऑफ फाय, कॉस ऑफ फायची किंमत 0.77. चलो पॉवरची किंमत किती आली बेटा 230 त्याला गुणिले 17.81 त्याला गुणिले 0.77 किती आलं 3154.15 काय बेटा वॅट. ही कोणाची किंमत आली पॉवरची. आता एक सगळ्यात महत्त्वाचा विचार तो म्हणजे काय बेटा फेजर डायग्राम. फेजर डायग्राम तुम्हाला जर आठवत असेल तर ही किंमत कुठली बेटा एक्सेल इज ग्रेटर दॅन एक्सी, एक्सेल इज ग्रेटर दॅन एक्सी म्हणजे इथे माहिती आहे सगळ्यांना काय तो करंट इकडच्या साईडला तुमचा काय असतो व्ही आर, त्याच्यानंतर वरच्या साईडला इकडे काय जातो बेटा व्ही एल मायनस व्ही सी आणि इथून ते इथपर्यंत मध्यभागी काय आहे बेटा व्ही. ठीक आहे,
आता यांच्या सगळ्यांच्या किमती मला काढाव्या लागतील. आता महत्वाचं काय, यांच्या सगळ्यांच्या किमती मला काढाव्या लागतील. व्होल्टेज काय आहे दिलेलं, किती बेटा 230, काही वांधा नाही. मग आता VR काढावं लागेल, VL काढावं लागेल, VC काढावं लागेल. मग इथे सगळ्यात पहिले VR इज इक्वल टू किती असतं, I इंटू द R, विच इज इक्वल टू I ची किंमत आहे माझ्याकडे 17.81 इंटू द R. R ची रेजिस्टन्सची किंमत किती बेटा 10. कॅल्क्युलेशन्स करा. 17.81 इंटू द 10, 17.81 इंटू द 10 किती आलं बेटा 178.1 काही वोल्ट. ही कोणाची किंमत आली, VR च्या नंतर पुढे काय करायचं मला, तर VL इज इक्वल टू I इंटू द XL. I ची किंमत तुम्हाला पुन्हा आपण काढलेली 17.81 इंटू द XL पण काढले. XL इकडे दिलेलं आहे मला किती बेटा 40. कॅल्क्युलेशन 17.81 इंटू 40 किती आलं 712.4 काही वोल्ट. ही कोणाची किंमत आली, VL ची. ठीक आहे, VL भेटला. पुढे काय करायचं आता, VC इज इक्वल टू I इंटू द XC. पुन्हा मग I ची किंमत 17.81 इंटू द XC आपण काढलेला आहे 31.83. कॅल्क्युलेशन्स 17.81 इंटू 31.83 किती आलं बेटा 566.89 काय पुन्हा वोल्ट. ही कोणाची किंमत आली, VC ची. पण मला इथे काय लागतो, VL मायनस VC. therefore VL मायनस VC इज इक्वल टू VL ची किंमत 712.4 मायनस 566.89. कॅल्क्युलेशन्स करा. 712.4 मायनस 566.89 किती आलं बेटा 145.51 काही वोल्ट. ही कुठली किंमत आली, VL मायनस VC. आणि टोटल V तर माझ्याकडे आहेच. मग त्याच्यानंतर सगळ्या किमती आता लिहून काढायच्या. VR ची किंमत आपण कॅल्क्युलेट केली, किती आली बेटा 178.1 वोल्ट. ठीक आहे, ही कुठली किंमत झाली, VL मायनस VC कॅल्क्युलेट केलं 145.51 काय बेटा वोल्ट. आणि व्होल्टेजची किंमत त्यांनी दिलेलीच आहे आपल्याला ऑलरेडी. व्होल्टेजची किंमत किती आहे, टोटल 230 वोल्ट. व्होल्टेजची किंमत किती आहे बेटा 230 वोल्ट. हा तर का I पण लिहून काढा. I ची किंमत किती बेटा 17.81 काय एम्पियर. हा झाला माझा फेजर डायग्रामचा पार्ट. हा काय झाला, फेजर डायग्रामचा पार्ट. अजून गणित संपले का बेटा, नाही. बी पार्ट माझा बाकी आहे. ए पार्ट सगळ्याच्या सगळ्या इथपर्यंत आधी व्हिडिओ पॉज करून सगळं गणित लिहून घ्या. बी पार्ट लगेच चालू करेल. ए पार्ट सगळ्याच्या सगळा व्हिडिओ पॉज करून लिहून घ्यायचा आहे. मी बाजूला होतो, व्हिडिओ पॉज करा, सगळ्यांनी लिहून घ्या. ओके, आता मी बी पार्ट चालू करेल. काय चालू करेल बेटा, बी पार्ट मध्ये तो काय म्हणतोय बेटा की नाही का, करंटची किंमत मला सांग, फक्त करंट सांगायचं. मी काय चेंज करतोय बेटा, कॅपॅसिटर. जर तू कॅपॅसिटर चेंज केला तर तुझा XC चेंज होईल सगळ्यात पहिले. राईट, XC चा फॉर्म्युला 1/ωc विच इज इक्वल टू पुन्हा 1 डिवायडेड बाय 2π FC विच इज इक्वल टू 1 डिवायडेड बाय ब्रॅकेटच्या आतमध्ये 2π इंटू द फ्रिक्वेन्सीची किंमत 50 इंटू द कॅपॅसिटर वरतीच दिलेला आहे 79.61 इंटू 10⁻⁻⁹. चलो XC ची किंमत भेटेल. कॅल्क्युलेशन्स करा. 1 डिवायडेड बाय ब्रॅकेटच्या आतमध्ये 2π इंटू 50 इंटू 70.61 इंटू 10⁻⁻⁹. ब्रॅकेट कम्प्लीट. किती आलं बेटा, खूप मोठा आन्सर असेल, त्याला EN ची दाबा 45.08 इंटू 10⁻³ काय बेटा ओहम. XC प्रचंड मोठा भेटला बेटा. XC ची किंमत किती आली 45.08 इंटू 10⁻² किती आलं बेटा 3. 45.08 इंटू 10⁻³ 45.08 इंटू 10⁻³ कॅल्क्युलेशन्स 1 डिवायडेड बाय 2 मीटर. कॅल्क्युलेशन चुकलेत बेटा. 1 डिवायडेड बाय ब्रॅकेटच्या आतमध्ये 2π इंटू 50 इंटू 79.61 इंटू 10⁻⁻⁹. ब्रॅकेट कम्प्लीट. ENची दाबा त्याला 39.98 येते बेटा, नॉट 45. हे चुकलं आहे, करेक्शन्स करून घ्या. 39.98 XC ची किंमत किती आली 39.98 इंटू 10⁻³ काय इथे ओहम. ही कोणाची किंमत आली बेटा XC ची. कोणाची किंमत आली XC. आता साहजिकच
इथे काय होईल बेटा, जसं मागच्या गणितामध्ये घडलं, XC ची किंमत माझी जास्त आहे कोणापेक्षा, XL पेक्षा. देअरफॉर Z इज इक्वल टू पुन्हा अंडर रूट ऑफ R चा स्क्वेअर प्लस ब्रॅकेटच्या आतमध्ये XC मायनस XL ब्रॅकेटचा स्क्वेअर, राईट. इथे चौकोन डब्बा, इथे चौकोन डब्बा. ओके, Z इज इक्वल टू अंडर रूट ऑफ R ची किंमत काही बदलायची आहे का, नाही. बाकी सगळ्या किमती तसाच ठेवायच्या म्हणतोय तो. मग R ची किंमत किती आली, 10 चा स्क्वेअर प्लस XC ची किंमत ब्रॅकेटच्या आतून 39.98 इंटू 10⁻³ मायनस XL आपण ऑलरेडी काय दिलेला आहे त्यांनी मला डायरेक्टली, किती बेटा 40 त्याचा स्क्वेअर. ओके, विच इज इक्वल टू पुन्हा अंडर रूट ऑफ इथे 10 तसाच्या तसाच प्लस कॅल्क्युलेशन्स करायचे 39.98 इंटू 10⁻³ मायनस 40 किती आलं, पुन्हा ENG 39.94 इंटू 10⁻³ पण याचा पण काय बेटा स्क्वेअर. आता अजिबात 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 घाई करायची नाही, मुलं इथेच चुकतात. ठीक आहे, पुन्हा इथे आधी 10 चा स्क्वेअर लिहिलेला, 10 चा स्क्वेअर किती आला बेटा 100 अधिक याचा स्क्वेअर करायचा आहे. मग इथे ब्रॅकेट टाका, इथेच मुलं चुकतात. याला वाटलंच तर मी 5 स्टार करून ठेवतो. ठीक आहे, इथे वाटलंच तर 6 स्टार करून ठेवतो. प्रचंड IMP मुद्दा, इथेच मुलं चुकतात, घाई करायची नाही. मग 39.84 ब्रॅकेटमध्ये 39.84 ब्रॅकेटमध्ये इंटू 10⁻³ ब्रॅकेट कम्प्लीट त्याचा स्क्वेअर, अख्ख्याचा स्क्वेअर काढायचा आहे. तर काय तर खूप मोठं उत्तर येईल. पुन्हा त्याला ENG दाबा 1.58 इंटू 10⁻⁹. ओके, मग आता पुन्हा अंडर रूट जसंच्या तसंच ठेवा आणि या दोघांचे ॲडिशन करा. किती बेटा 100 प्लस 1.58 इंटू 10⁻⁹. काय तर मोठं उत्तर आलं असेल, पुन्हा त्याला ENG दाबा, पुन्हा उत्तर 1.58 इंटू 10⁻⁹. ओके, आता याला टाकताना पुन्हा कशात टाका, ब्रॅकेटमध्ये अंडर रूट ब्रॅकेटच्या आतमध्ये 1.58 इंटू 10⁻⁹. ब्रॅकेट कम्प्लीट किती आलं बेटा, मोठा आन्सर. पुन्हा त्याला ENG 39.74 इंटू 10⁻³ काय इथे ओहम. ही कोणाची किंमत आली, Z. कोणाची किंमत आली, Z. कोणाची किंमत आली, Z. मग आता मी फायनली I काढेल. I इज इक्वल टू, माझ्याकडे फॉर्म्युला आहे, I इज इक्वल टू V/Z. व्होल्टेज माझा बदलायचं आहे का, नाही आहे. 230 त्याला डिवायडेड बाय Z 39.74 इंटू 10⁻³ पुन्हा वरचं एका ब्रॅकेटमध्ये खालचं एका ब्रॅकेटमध्ये, नाही तर उत्तर चुकेल. वरचं एका ब्रॅकेटमध्ये खालचं एका ब्रॅकेटमध्ये, नाही तर उत्तर चुकेल. 230 डिवायडेड बाय वरचं एका ब्रॅकेटमध्ये खालचं 39.74 इंटू 10⁻³ ब्रॅकेट कम्प्लीट 5.78 इंटू 10⁻³ काय आलं बेटा, एम्पियर. हे झालं माझं फायनल आन्सर. किती आलं बेटा 5.78 इंटू 10⁻³ काय आलं, एम्पियर. तर मोस्ट IMP सम. ठीक आहे, फाईन. लेंदी पण आणि महत्त्वाचं पण. ओके बेटा, कॉपी करून घ्यायचं आहे. दॅट्स ऑल. बाकीचं उद्या. थँक्यू, गुड डे.